शिर्डीचे धार्मिक महत्त्व केवळ देशापुरते मर्यादित नसून परदेशातील भाविकांमध्येही साईबाबांविषयी अपार श्रद्धा आहे. त्यामुळे येथे विदेशी भाविकांची संख्याही लक्षणीय प्रमाणात वाढलेली दिसून येते. शिर्डीच्या जवळच असलेली नाशिक, त्र्यंबकेश्वर, शनिशिंगणापूर यांसारखी महत्त्वाची धार्मिक स्थळे यामुळे शिर्डीचा धार्मिक पर्यटन नकाशावरचा दर्जा अधिक उंचावला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हॉटेल व्यवसायात यशस्वीपणे कार्यरत असलेले तरुण उद्योजक, हॉटेल टेम्पल ट्रीचे मालक संग्राम देशमुख यांनी हॉटेल क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. संग्राम देशमुख यांनी नुकतेच आपल्या हॉटेल टेम्पल ट्रीला आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित हॉटेल इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध रॅडिसन ग्रुपसोबत जोडल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. तर 2014 पासून आपलं हॉटेल आहे आणि तर आपण आता नुकतंच ते रॅडिसनमध्ये म्हणजे त्यांना आपण दिलंय चालवायला वगैरे. तर शिर्डीमधला जर विचार केला तर ब्रँडेड हॉटेल हे पहिलंच आहे आणि त्यातल्या त्यात इंटरनॅशनल हॉटेल सुद्धा हे पहिलंच आहे. म्हणजे आजपर्यंत जे शिर्डीतले आपले हॉटेल्स असतील ते शक्यतो सिंगल हॉटेलचे ब्रँड आहेत किंवा जे आपल्या इथं 2 मोठे आहेत त्यांचे 2-2 हॉटेल आहेत, जास्त नाही आहेत. तर याच्यात हे करण्यामागचा आमचा उद्देश असा होता की शिर्डीतली आपली जी भविष्यातली ग्रोथ आहे ही खरंच खूप प्रॉमिसिंग आहे, म्हणजे खूप चांगले ग्रोथ आहे. या करारामुळे शिर्डीतील हॉटेल व्यवसायाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळणार आहे. या पत्रकार परिषदेत रॅडिसन ग्रुपचे व्यवस्थापक निखिल शर्मा यांनी सविस्तर माहिती देताना सांगितले की शिर्डी हे केवळ धार्मिक स्थळ नसून आंतरराष्ट्रीय धार्मिक पर्यटन केंद्र आहे. येथील भाविकांची संख्या, त्यांच्या सुविधा आणि दर्जेदार सेवांची गरज लक्षात घेता रॅडिसन ग्रुपने हॉटेल टेम्पल ट्री सोबत करार करण्याचा निर्णय घेतला आहे. या सहकार्यामुळे शिर्डीला येणाऱ्या देशी-विदेशी भाविकांना जागतिक दर्जाच्या सुविधा, आधुनिक सेवा आणि उच्चस्तरीय आतिथ्य अनुभव मिळणार असल्याचे म्हणाले. देखिए हमारा तो पूरा विश्वास है स्पिरिचुअल ट्रैवल में और टूरिज्म में। और स्पिरिचुअल ट्रैवल में अगर इंडिया की बात करूं स्पेसिफिकली, तो मोस्ट फैमिलीज इंडिया में सबसे पहले जो ट्रैवल करते हैं वो किसी तीर्थ जगह जाती है, स्पिरिचुअल जगह जाते हैं। वो कोई हिल स्टेशन या बीच नहीं जाते हैं। और वो स्पिरिचुअलिटी इंडिया का डीएनए है एंड वी ट्रूली बिलीव इन दैट डीएनए। और इसलिए हम काफ़ी शुरू से स्पिरिचुअल डेस्टिनेशंस पे हैं। तो हमारे लिए शिरडी एक स्पॉट था जो मिसिंग था, वो आज कंप्लीट होता जा रहा है। हम रैडिसन होटल्स इंडिया में 50% हमारा जो इन्वेंट्री है वो नॉन मेट्रो में ही है, टियर 2, टियर 3, टियर 3 सिटीज़ में है। और रैडिसन होटल्स स्पिरिचुअल ट्रैवल में बहुत ज़्यादा बिलीव करता है एंड इसीलिए हम शिरडी भी आए थे। इंडिया में कितना होटल है? अभी ये वाला होटल 141 ऑपरेशनल होटल है। पाइपलाइन मिला के हमारे 200 से ज़्यादा होटल्स हैं इंडिया में ही। ग्लोबली कितने? ग्लोबली रैडिसन के अभी 1500 होटल्स हैं एंड इंडिया नंबर 2 पे आता है अगर आप सिर्फ कंट्री के नंबर ऑफ होटल्स देखें तो। सर, इंडिया का टूरिज्म देखा जाए तो काफ़ी बड़ा है। पहले से ही पहले ज़माने से इंडिया आने का फॉरेन लोगों का एक ट्रेंड रहा है, लेकिन कुछ बीच में कुछ कमी दिखाई गई। तो इंडिया का टूरिज्म आज कौन सी स्थिति पर है और उसको बढ़ोतरी कैसे मिल सकती है? देखिए, इंडिया का टूरिज्म जो है ना डोमेस्टिक टूरिज्म है। 95% जो टूरिज्म है वो इंडिया का आज डोमेस्टिक टूरिज्म है। हमारा ग्रोथ इंजन जो है वो जो जीडीपी है, जो इंफ्रास्ट्रक्चर स्टेटस है, जो उड़ान स्कीम है, जो रोड कनेक्टिविटी हो रही है, जो वंदे भारत कनेक्टिविटी हो रही है, वो सब से इंडियंस और भारत आज देख रहे हैं और वही हमसे हमारी सबसे बड़ी स्ट्रेंथ है। आने वाले दिनों में और भी होटल खुल जाएंगे हमारे इस साल हम 20 होटल खोलेंगे इंडिया में। ये जी सर, ऐसा क्यों लगा कि मतलब शिरडी में होटल होना चाहिए? ऐसा क्यों लगा? देखिए, पहली बात तो साई धाम है, साई बाबा का मंदिर है। और जैसे मैंने बोला, रैडिसन होटल्स स्पिरिचुअल ट्रैवल और डेस्टिनेशंस में बिलीव करता है। चाहे वो कटरा हो, चाहे वो अमृतसर हो, चाहे वो अयोध्या हो। शिरडी में हमारा एक होटल नहीं था और वो हमें लगा कि ज़रूरत है और इसीलिए शिरडी में हम अब आ गए। इंडिया में स्किल वर्कर मिल जाते हैं होटल में? इंडिया में स्किल वर्कर हम क्रिएट कर रहे हैं और क्रिएट करे जाएंगे, क्योंकि रैडिसन होटल्स बिलीव करता है कि स्किलिंग बहुत ज़रूरी एट्रीब्यूट है
और हॉस्पिटैलिटी को आगे लेके जाने के लिए स्किलिंग और टैलेंट को दोनों को साथ में बढ़ाना है. म्हणून आता आपण ओपन केलेलं आहे आणि याच्या मागचा उद्देश असा आहे की शिर्डीचे जी म्हणजे शिर्डीच्या ग्रोथमध्ये आम्हाला खूप कॉन्फिडन्स आहे की शिर्डीचं भविष्य खूप चांगलं आहे आणि शिर्डीत आज नवीन MIDC येते, त्याच्यावर नवीन कॉर्पोरेट येणार आहेत, समृद्धी हायवे, शिर्डीचं एअरपोर्ट, त्यामुळे शिर्डीमध्ये खूप जास्त इन्फ्रास्ट्रक्चर पण डेव्हलपमेंट होत आहे. त्याचबरोबर लवकरच आता शिर्डीमध्ये नवीन थीम पार्क बनणार आहे, ज्यामुळं शिर्डीत लोकांचा म्हणजे भाविक भक्तांचा मुक्काम पण वाढणार आहे. मग अशा वेळेस आम्हाला जाणवलं की शिर्डीमध्ये खरंच एका चांगल्या इंटरनॅशनल ब्रँडच्या हॉटेलची गरज होती. इंटरनॅशनल ब्रँडमध्ये काय होतं की सेफ्टी, हायजीन या गोष्टींची खूप चांगली काळजी घेतली जाते आणि शिर्डीमध्ये जर तुम्ही अशात बघितलं तर NRI लोक, परत फॉरेनचे भक्त देखील म्हणजे जपान, मलेशिया, युरोप, जर्मनीमधले आणि हे फॉरेनचे भक्त, असं म्हणत नाही मी की नुसते येणार आहे, यांचं देखील प्रमाण खूप वाढलेलं आहे. परंतु ह्या भक्तांसाठी चांगले असे हॉटेल जिथं हायजीनची व्यवस्थित काळजी घेतली असेल, सेफ्टीची व्यवस्थित काळजी घेतलेली असेल, असे हॉटेल चांगले उपलब्ध नव्हते. त्यामुळे रॅडिसन आता शिर्डीत आल्यामुळं काय होणार की त्यांना त्यांचा म्हणजे ज्या भक्तांचा ज्या ब्रँडवर विश्वास आहे असा एक ब्रँड त्यांना आता इथं शिर्डीत उपलब्ध होणार आहे. किती स्टार हॉटेल असणार आहे, दर्जा काय? शिर्डीतलं आमचं हे जे हॉटेल आहे ना, म्हणजे रॅडिसन हॉटेल, हे 5 स्टार दर्जाचं आहे. याचं आमच्याकडं म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्टर ऑफ टुरिझमचा सर्टिफाईड 5 स्टार हॉटेल आहे. शिर्डीत काय परिस्थिती आहे स्टार हॉटेल? शिर्डीमध्ये आता स्टार हॉटेल जर म्हटलं तर आमचं सर्टिफाईड म्हणून एकच आमचं एकमेव हॉटेल आहे. त्यामुळं बाकी हॉटेल्सबद्दल तर बिझनेस कसं आहे शिर्डीत स्टार हॉटेल? शिर्डीमध्ये मी तुम्हाला सांगतो, हॉटेलचा व्यवसाय अतिशय चांगला आहे आणि हा व्यवसाय चांगला असल्यामुळे आणि शिर्डी ह्या शहरामध्ये आणि शिर्डीच्या सर्व नेतृत्वामध्ये आमचा चांगला कॉन्फिडन्स असल्यामुळे आम्ही सुद्धा रॅडिसन ब्रँड घेतला. कारण का रॅडिसन ब्रँड घेण्यामध्ये आमचं देखील बरंच भांडवल, आम्हाला भांडवली गुंतवणूक करावी लागली नवीन, पण ती आम्हाला त्याबद्दल खूप चांगला कॉन्फिडन्स असल्यामुळेच आम्ही हे रॅडिसन निवड केली. आणि तुम्ही जर विचारलं की शिर्डीमध्ये खरंच व्यवसाय चांगला आहे, स्टार हॉटेलसाठी अतिशय चांगला व्यवसाय आहे. देशभरातील साईभक्त शिर्डीत येत असतात आणि त्यांना एक खरंच सेफ्टी आणि हायजीन आणि ज्या इंटरनॅशनल ब्रँडमध्ये ट्रस्ट असेल असं हॉटेल आम्हाला पाहिजे होतं शिर्डीत आणि त्या भक्तांची ही गरज होती. कारण का शिर्डीमध्ये तो एक असा एक ब्रॅकेट होता की ज्याच्यात ह्या पद्धतीचं हॉटेल नव्हतं. त्यामुळं आम्हाला ती गरज जाणवली आणि मग आम्ही रॅडिसन बरोबर टायअप केला. आणि तसं विषय नाही की त्यांच्याबरोबर जे आमचं चालू होतं ते पहिले 5 वर्षच होतं, पण त्यानंतर आम्ही टेम्पल ट्री नावाने स्वतःच जवळजवळ 5 वर्ष हॉटेल चालवलं. परंतु मधल्या काळात, कोविडच्या काळात काय झालं की हॉटेल शिर्डीतले मंदिर वगैरे उघडायला थोडा वेळ लागला, त्याच्यामुळे हॉटेल शिर्डीतले सगळे बंद होते. त्या काळात आम्ही काही गोष्टींचा विचार केला आणि त्यावेळेस आम्हाला जाणवलं की शिर्डीमध्ये एका इंटरनॅशनल ब्रँडची हॉटेलची खरंच गरज आहे. शिर्डीमध्ये इंटरनॅशनल ब्रँडचं हॉटेलच नाही आहे. शिर्डीमध्ये बाकीचे खूप चांगले ब्रँड आलेले आहेत, स्टारबक्स आहे, डॉमिनोज आहे, डीमार्ट आलेलं आहे, रिलायन्सचे बरेच ब्रँड आलेले आहेत. त्यावेळेस एक इंटरनॅशनल ब्रँडचं हॉटेल नक्कीच असावं ही आम्हाला गरज जाणवली आणि ती उणीव जाणवत होती. आणि बरेच आमच्याकडे जे म्हणजे आमचे मित्र असतील किंवा काही भक्त यायचे, ते पण बोलायचे की अरे इंटरनॅशनल ब्रँडचं आम्हाला हॉटेल पाहिजे. त्यामुळं मग आम्ही निर्णय घेतला की आपण रॅडिसन बरोबर टायअप करावं आणि रॅडिसन शिर्डीचं टायअप करून आम्ही ते आज हॉटेल चालू केलेलं आहे. कामगार म्हणून आमचं नक्कीच नुसतं कामगारांपुरतं नाही, परंतु आमचे जे वेंडर आहेत, सप्लायर आहेत, छोटे आता समजा की कॉन्ट्रॅक्टर आहेत, आम्ही स्थानिकांना कायम प्राधान्य देतोय आणि माझ्याकडं जवळजवळ 50% जास्त हे स्थानिक आहेत. फक्त परंतु आम्हाला त्याच्यात जाणवणारी उणीव अशी आहे की स्थानिकांना योग्य ट्रेनिंग नाही आहे. कारण हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचं ट्रेनिंग नसल्यामुळे स्थानिकांना ते ट्रेनिंग देण्यात आम्हाला खूप म्हणजे त्याच्यात खूप त्रास होतो. त्यामुळं माझं
असं मत आहे की स्थानिक युवकांनी जर कुठेतरी हॉटेल मॅनेजमेंटचे कोर्सेस जर केले तर शिर्डीमध्ये इतके हॉटेल आहेत की त्यांना इथं रोजगाराला खरंच म्हणजे काहीच अडचण येणार नाही आणि रोजगाराची खूप संधी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर रॅडिसनचा फायदा असा आहे की रॅडिसनमध्ये जे रोजगार असतो त्यांना क्रॉस ट्रेनिंग दिलं जातं. म्हणजे ह्या रॅडिसन हॉटेलमधून त्यांना दुसऱ्या रॅडिसन हॉटेलमध्ये 15 दिवस 1 महिना ट्रेनिंगसाठी पाठवलं जातं, ज्याच्याने त्यांचे स्किल सेट वाढतात, त्यांना इंडस्ट्रीचं एक्सपोजर मिळतं. त्यामुळे उलट आमच्याकडे जेवढे स्थानिक जण आता काम करतायत त्यांना आम्ही लवकरच रॅडिसनच्या इतर हॉटेलमध्ये ट्रेनिंगसाठी पाठवायला सुरुवात करणार आहोत. पहिलं माझं मत ते तुम्हाला खरं सांगू का, शिर्डीतला हॉटेल व्यवसाय अडचणीत आहे असं जे सांगितलं जातं ना, माझं वैयक्तिक मत असं आहे की त्या लोकांना हॉटेल व्यवसायातला जो महत्त्वाचा पार्ट आहे म्हणजे सर्व्हिस, तुम्ही जर सर्व्हिस चांगली दिली ना तर माझं मत आहे की कोणताच व्यवसाय अडचणी देऊ शकत नाही. शिर्डीत काय होतं की बरेचशा हॉटेलच्या सर्व्हिस व्यवस्थित दिली न गेल्यामुळं तिथं परत भाविक मुक्कामासाठी जात नाहीत आणि मग त्यांचं असं म्हणणं पडतं की हॉटेल व्यवसाय अडचणीत आहे. तर हॉटेल व्यवसाय हा खूप चांगला आहे. शिर्डीतला हॉटेल व्यवसाय देखील खूप चांगला आहे. कारण शिर्डीत आता तुम्ही जर बघितलं तर आम्ही देखील हॉटेल व्यवसाय चांगला आहे आणि शिर्डीतला हॉटेल व्यवसाय वाढणार आहे म्हणून आम्ही एवढी गुंतवणूक केलेली आहे. आता पूर्वी माझ्याकडे जेवढा रोजगार होता इथं, आता रॅडिसन आल्यामुळं मला त्याच्यात वाढ करावी लागणार आहे. त्यामुळे आम्ही गुंतवणूक केल्यामुळे इथल्या नवीन रोजगारात देखील वाढ होणार आहे. त्याचबरोबर इथले जे आमचे काही सप्लायर आहेत, वेंडर आहेत, त्यांच्या देखील व्यवसायात वाढ होणार आहे. त्यामुळं शिर्डीत हॉटेल व्यवसाय अडचणीत आहे तर तो फक्त जे सर्व्हिस देत नाही व्यवस्थित त्यांचाच व्यवसाय अडचणीत आहे. जे खरंच चांगली सर्व्हिस देतात त्यांचा व्यवसाय अडचणीत नाही आहे.